कुठल्याही मोठ्या रंगमंचाशिवाय कुठल्याही प्रकाश झोतात न राहता मातीशी नातं जपणारी एक कला आज देशाच्या सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचली आहे। पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीसाठी ही अभिमानाची बाब आहे। प्रसिद्ध आदिवासी तारपा वादक भिकल्या धिंडा यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। 89 वर्षाचे भिकल्या धिंडा जव्हार तालुक्यातील वाळवंडा या गावात राहतात। अतिशय गरीब आणि खडतर परिस्थितीतही त्यांनी तारपा वादनाची परंपरा आजही जिवंत ठेवली। भिकल्या धिंडा यांच्या कुटुंबात सुमारे 150 वर्षापासून तारपा वादनाची परंपरा आहे। आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लहानपणापासून त्यांनी ही कला जोपासली। त्यांच्याकडे 7 फूट उंचीचे तारपा वाद्य आणि घरामध्ये 10 पेक्षा अधिक तारपा वाद्यांचे संग्रह आहेत। आतापर्यंत राज्य सांस्कृतिक पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, आदिवासी भूषण, तारपा शिरोमणीसह 20 पेक्षा अधिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे। पद्मश्री पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारने फक्त एका कलाकारालाच नव्हे तर संपूर्ण आदिवासी लोककलेला सन्मान दिला आहे। पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच भिकल्या धिंडा यांनी तारपा वाद्य वाजवून आनंद व्यक्त केला। मात्र नवीन पिढी तारपा वादनाकडे वळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने नव्या पिढीला आपली संस्कृती जपण्यास आणि जोपासण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।